जगण्यासाठी सुंदर विचार। आयुष्य जगता आलं पाहिजे। मरता केव्हाही येतं, पण जगता आलं पाहिजे ही पण एक कला आहे, कारण कसं जगायचंय हे फक्त आपल्या हातात असतं। सुख भोगता केव्हाही येतं, पण दुःख पचवता आलं पाहिजे। सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख यालाच जीवन म्हणतात। रंग सावळा म्हणून काय झालं, कर्तृत्व उजळता आलं पाहिजे। जीवनात कष्टाला पर्याय नाही। रंग गोरा असला म्हणून काय झालं, मनावरील काजळी काढता आली पाहिजे। नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवा जीवनात आनंदी राहण्यासाठी। यशाने माणूस उंच जातो, पाय जमिनीवर ठेवता आलं पाहिजे। आयुष्यात प्रत्येकाला अडचणी येतात, पण ज्यांच्यात हिंमत असते ते जिंकतात। केलेल्या कष्टातून मिळालेल्या यशात समाधान मानून सुखी राहून आनंदी जीवन जगता आलं पाहिजे। पाप काय कसंही करता येतं, पण पुण्य करता आलं पाहिजे, कारण जीवनात चांगले कर्म करावे लागतात, त्यांच्याच देव पाठीशी असतो। ताठ काय कोणी पण राहतं, पण जरा झुकून वागता आलं पाहिजे, कारण वेळ प्रसंगी माणसाला माणसाचीच गरज पडते, तेव्हा पैसा प्रॉपर्टी कामात येत नाही। हेच जीवनात लागतेच, सहन करता आली पाहिजे आणि न थांबता पुढे गेलं पाहिजे, कारण जीवनात जो थांबला तो संपला। शहाण्याचं सोंग घेऊन वेड होता आलं पाहिजे। या कलियुगात जास्त सरळ राहून पण चालणार नाही। आयुष्यात जगण्याच्या लढाईत काहीतरी कमी वाटेल आणि राहणार, ती कमी काय आहे ती ओळखून पूर्ण केली पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे, याला जीवन जगणे म्हणतात। आलेले सुख आणि आलेले दुःख याचा मिलाप करून यात आपले समाधान आहे हे मान्य करून समाधानी राहता आले पाहिजे। आयुष्य खूप सुंदर आहे, ते मस्त आणि मन भरून जगता आलं पाहिजे। जीवन झाडाकडून शिकूया, झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही, ते नेहमी नवीन फुले तयार करण्यास व्यस्त असते। तसेच आयुष्यात काय गमावले हे दुःख विसरून नवीन काय मिळू शकतो, यातच जीवनाचा अर्थ असतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।